नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पाठ इंग्लंडचा हिवाळा या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत इरावती कर्वे। इरावती कर्वे यांचा जन्म 1905 मध्ये झाला। त्यांचे निधन 1970 मध्ये झालं। मानववंशशास्त्र व समाजशास्त्र विषयातील संशोधिका, ललित निबंधकार। त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जगमान्यता पावलेला आहे। तसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूंची समाजरचना ही पुस्तके प्रकाशित आहेत। भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत रामायण ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडीत असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे। मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, धर्म संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ। परिपूर्ती, भोवरा, गंगाधर हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे। या पाठामध्ये लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन केले आहे। प्रस्तुत पाठ भोवरा या पुस्तकातून घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही बऱ्याचदा भूगोलाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट बऱ्याचदा ऐकत असतो की जगामध्ये जे इतर देश आहेत किंवा इतर खंड आहेत, अमेरिका, इंग्लंड, युरोप, आफ्रिका, आशिया, या काही खंड काही देश आहेत, परंतु या सगळ्या देशांमध्ये, या सगळ्या खंडांमध्ये दोन ऋतू असतात। एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा म्हणजे हिवाळा। परंतु भारत आणि भारता शेजारचे जे देश आहेत, या भारत आणि भारता शेजारच्या देशांमध्ये तीन ऋतू असतात: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। पावसासाठी या देशांमध्ये विशिष्ट प्रकारचे वारे विशिष्ट कालावधीमध्ये वाहत असतात। मोसमी वारे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये येत असल्यामुळे या देशांमध्ये म्हणजेच भारत आणि भारताच्या देशांमध्ये पावसाळा हा स्वतंत्र ऋतू आहे। पावसाळ्यासाठी 4 महिने, हिवाळ्यासाठी 4 महिने, उन्हाळ्यासाठी 4 महिने, अशा प्रकारे भारतामध्ये 12 महिन्यांचे म्हणजे एका वर्षाचे अशा प्रकारे विभागणी झालेली आहे। परंतु जगात मात्र जर आपण गेलो तर पावसासाठी स्वतंत्र असा कालावधी नाही। जगातील इतर देशांमध्ये पाऊस हा वर्षभर थोडा थोडा येतच असतो आणि भारतामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये पाऊस येत असतो। म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण पावसाच्या जवळजवळ 95% पाऊस पडत असतो। वर्षभर थोडाफार पडत असेल, परंतु जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण पावसाच्या 95% पाऊस पडत असल्यामुळे या कालावधीला पावसाळा असा ऋतू म्हटलेला आहे। इतर देशांमध्ये अशा प्रकारचे दृश्य नसतं। लेखिका हा जो पाठ सांगता आहे तर त्यावेळेस ते इंग्लंडला आहे आणि इंग्लंडचं पावसाचं वर्णन, इंग्लंडच्या हिवाळ्याचं वर्णन भारताशी असलेले पाऊस आणि हिवाळा या दोन गोष्टींची त्या तुलना करतात। लेखिका म्हणतात, सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा। म्हणजे ते आता इंग्लंडला आहे, इंग्लंडची राजधानी लंडन या शहरामध्ये आहे। तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे। रोज पाऊस पडायचा, त्यामुळे लंडनचे लोक हे त्रासून गेलेले होते। त्यांना नोकरीच्या ठिकाणी जाता येत नव्हतं, त्यांना कामाच्या ठिकाणी जाता येत नव्हतं, त्यांना दैनंदिन कामं करता येत नव्हते आणि म्हणून ते जणू काही पावसाला शिवे द्यायचे। मला त्या पावसाची मोठी मोज वाटे, आनंद वाटायचा। मोज वाटणे, आनंद वाटणे। मोज वाटणे म्हणजे आनंद वाटणे। तर लेखिकेला त्या पावसाचा खूप आनंद वाटायचा, मोज वाटायची। वाटेत चिखल नाही। बघा का त्यांना आवडायचा इंग्लंडचा पाऊस? इंग्लंडच्या रस्त्यांवरती चिखल नव्हता। याच्या विरुद्ध जर आम्ही भारताच्या रस्त्यांमध्ये फिरलो, आम्ही ज्या शहरात राहतो त्या शहरातील रस्त्यांमध्ये फिरलो तर आम्हाला पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात बऱ्याचदा चिखल दिसतो। त्यामुळे इंग्लंडच्या रस्त्यांवरती कोणत्याही प्रकारचा चिखल नव्हता। मजेदार गारवा आणि 4-5 मैल चालूनही थकवा नाही। रस्ते सुद्धा सुंदर, स्वच्छ, सपाट। कितीही चाला, खूप उन्हाळा नाही, खूप तापमान नाही, त्यामुळे 4-5 मैल चालल्यावर सुद्धा पाय दुखायचे नाही किंवा थकवा यायचा नाही। कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देईन की जगात कुठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवगार राहते, याचे मला खूप कौतुक वाटते की जगामध्ये असं काहीतरी ठिकाण आहे
म्हणजे इंग्लंड आहे की ज्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो, वर्षभर हिरवळ असते, ही गोष्ट मनाला आनंद देणारी आहे आणि म्हणून मला इंग्लंडचा पाऊस आवडतो, लंडनचा पाऊस आवडतो. नुसता पाऊसच नाही, इंग्लंडची सर्वच सृष्टी इकडची उलटी. म्हणजे भारतातला पाऊस आणि इंग्लंडचा पाऊस एकमेकांच्या विरोधात आहे. तिथली परिस्थिती तिथले रस्ते आणि इथली परिस्थिती इथले रस्ते एकमेकांच्या विरोधात आहे. एवढंच नाही तर भारतामधल्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणच्या गोष्टींच्या उलट आहे. आमच्याकडे धुके म्हटले की काहीतरी मजेदार संवेदना मनाला येतात. पावसाने धुवून काढलेले प्रसन्न आकाश. आमच्याकडे भारतामध्ये पावसाने आकाश धुवून काढलेलं असतं. सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व 10 मैल लांबचे दिसावे असं स्वच्छ वातावरण. आमच्याकडे 10 मैलापर्यंत लांबचं सुद्धा दिसतं, एवढं स्वच्छ वातावरण असतं. आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा दृष्टीला चमकणारा धुक्याचा पडदा. थोडंफार धुकं येतं, तेही टेकडीवर असतं, झाडांवर असतं, डोंगरावर असतं. त्या ठिकाणी आम्हाला धुकं दिसतं. धुक्याचा एक पडदा दिसतो. खूप दाट धुकं असतं असं पण नाही. तर काही थोडा वेळ मात्र राहणारा दृष्टीला चमकणारा धुक्याचा पडदा असे आपल्याकडचे धुके. सकाळी उठून पाहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडाच्या खालील दरी धुक्याने पसरलेली असते. जर आम्ही सकाळी उठून पाहिलं तर महाबळेश्वर किंवा सिंहगड यांच्या शेजारी जी दरी आहे त्या दरीमध्ये आम्हाला धुकं दिसतं. तेवढाच सूर्य उगवावा, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये जर सूर्य उगवला की त्या धुक्यावर इंद्रधनुष्य म्हणतात. ते धुकं हळूहळू नाहीसं व्हायला लागतं. आकाशामध्ये सप्तरंगीय धुकं इंद्रधनुष्य उगवायला लागतं. ते धुकं सुद्धा हळूहळू नष्ट होऊन जातं. त्या धुक्यावर इंद्रधनुष्य म्हणतात आणि थोडा वेळ इतरस्त म्हणजे इकडे तिकडे. थोडा वेळ इतरस्त पळून सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातींवर अनंत दवबिंदू कोटी कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. कारण जसं ते धुकं सूर्याच्या उष्णतेमुळे नष्ट व्हायला लागतं तसतसं त्यामध्ये जे धुक्यामध्ये जे बाष्पाचं प्रमाण असतं, पाण्याचं प्रमाण असतं, ते गवताच्या पाण्यावरती थांबायला लागतं, जमावायला लागतं. त्या ठिकाणी गवताच्या पात्यावरती दवबिंदू जमा होतात. त्या दवबिंदूवरती सूर्याचे किरण पडतात आणि मग त्या प्रत्येक दवबिंदूवरती, प्रत्येक गवताच्या पात्यावरचे दवबिंदू असतो, त्या दवबिंदूवरती प्रत्येक दवबिंदूवरती एक सूर्य आम्हाला दिसायला लागतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की गवताच्या पातींवर अनंत दवबिंदू कोटी कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. म्हणजे अनेक सूर्य आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला त्यामध्ये मिळत असतो. संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते. जर संध्याकाळी धुकं पसरलं की रात्र गेली की धुकं संपून जातं व रात्रीचे आकाश सर्व तत्वांनिशी चमकत असते. रात्रीचे आकाश सर्व तत्वांनिशी, त्याचबरोबर आकाशामध्ये बऱ्याच प्रकारचे तारे सुद्धा असतात. म्हणजे संध्याकाळी धुके असेल, रात्र होते, रात्री आकाश निरभ्र असतं, आकाशामध्ये तारे दिसतात. त्यामुळे अनंत तारे आम्हाला आकाशामध्ये दिसू लागतात, चमकू लागतात. पण इंग्लंडचे धुके मात्र औरच असते. परंतु इंग्लंडचं धुकं असं नसतं. भारतीय धुक्यांमध्ये तर संध्याकाळी धुकं पडलं की रात्री तारे दिसतात, सकाळी धुकं पडलं की थोड्या वेळानंतर महाबळेश्वरच्या किंवा सिंहगडच्या दरीमध्ये आम्हाला ते स्वच्छता दिसते किंवा स्वच्छ असं वातावरण दिसतं किंवा आकाश निरभ्र दिसतं. परंतु इंग्लंडचं धुकं काही असं नसतं. इंग्लंडच्या धुक्यांमध्ये एक वेगळीच गोष्ट असते, एक औरच मजा असते. आधी वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते. बऱ्याचदा वर्षाचे फक्त 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते इंग्लंडला. वर्षभर धुकं असतं. बऱ्याचदा सूर्य उगवत नाही. इकडचे आकाश आपल्या आकाशा इतके उंच कधी वाटतच नाही. आकाश उंच वाटत नाही असं का म्हटलंय? कारण तिथं आकाश खाली आहे आणि भारतामध्ये आकाश खूप उंच असेल का? नाही. तर आपल्याला आपल्या वर जे सृष्टी आहे तिथं सगळीकडे धुकं पसरलेलं असतं. आपल्याला असं भासतं की हे आकाश आहे. त्यामुळे इंग्लंडचे आकाश हे खाली असतं, भारताचे आकाश हे उंच असतं असं म्हटलेलं आहे. परंतु खरं म्हणजे त्या ठिकाणी धुकंच आकाशामध्ये, वातावरणामध्ये एवढं पसरलेलं असतं की आपल्याला असा भास होतो की जणू काही आकाश खाली आलेलं आहे. इकडचे आकाश आपल्या आकाश इतके उंच कधी वाटतच नाही.
कधीही वरती पहा काळसर पांढरुके छत असे सर्व शहरांवर घातलेले असते. कोळशावर चालणारे इंग्लंडमध्ये हजारो लहान मोठे कारखाने, इंग्लंड आणि लंडन शहरामध्ये कोळशावर चालणारे लहान मोठे हजारो कारखाने आहेत. त्याचबरोबर कोळशावर चालणाऱ्या लंडनमधल्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात. लंडनच्या घराघरांमध्ये, इंग्लंडच्या घराघरांमध्ये प्रत्येक घरामध्ये एक चूल असते. चूल का असेल त्या ठिकाणी? कारण त्या चुलीपासून ते आपल्या शरीराची उष्णता टिकून ठेवतात, ऊब घेत असतात. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची चूल त्या ठिकाणी असते. ती कोळशावर चालत असते. ती आग ओकवत असते किंवा त्यातलं धूर बाहेर निघत असतो. हा सगळा धूर, कारखान्यातला धूर आणि त्या चुलीमधला धूर हा वातावरणामध्ये पसरत असतो. त्यामुळे घरातील जरी अनवाणी चालले तरी पाय काळे होतात आणि आपण पायामध्ये जरी चप्पल घातली नाही, अनवाणी चालणे म्हणजे चप्पल न घालता घरात चाललो, अनवाणी म्हणजे चप्पल न घालता. घरामध्ये अनवाणी चाललो तरी पाय काळे होतात. कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. आणि आपण एखाद्या झाडाला हात लावलो, वातावरणात फिरलो, घरामध्ये अनवाणी चाललो तर कोळशाचे कण जे अदृश्य स्वरूपात वातावरणामध्ये फिरत असतात ते दृश्य स्वरूपात आपल्याला दिसू लागतात. दृश्य म्हणजे दिसू लागणे. काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो. जे कोळसारूपी काळोख वातावरणामध्ये असतो तो आम्हाला सहज दिसू लागतो. आम्ही त्याला कधी कधी हात लावला तर हातावरती त्या कोळशाचे कण सुद्धा जमा होतात. आणि म्हणून असं म्हटलं आहे की काळोख डोळ्याला दिसतो व हातात धरता येतो. असे धुके वर्षातून एक दोनदा तरी लंडनमध्ये पसरते. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत. या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या. आपण भूगोलात वाचतो की पृथ्वीच्या अवतीभोवती हवेचं वातावरण आहे. आम्ही हवेच्या तळाशी आहोत, आम्ही पृथ्वीवर आहोत. या गोष्टी भूगोलात वाचल्या होत्या. पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव इंग्लंडच्या धुक्यात आला. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्यांची कल्पना येते. समुद्राच्या तळाशी जीव आहे त्यांना नेमकं कसं वाटत असेल या गोष्टींची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येते. या धुक्याने हाहाकार होतो. हाहाकार होणे, सगळीकडे धावपळ होणे. सगळीकडे धावपळ होते. काय काय धावपळ होतं? ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आढळतात. धुकं असतं, समोरचं काही दिसत नाही चालकाला, त्यामुळे बोटीवर बोटी आढळतात. त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा जे गाड्या चालवणारे आहेत त्यांना सुद्धा समोरचं वाहन दिसत नाही, त्यामुळे सुद्धा अपघात होत असतात. वाहने एकमेकांवरती आदळत असतात. अशा प्रकारची त्या ठिकाणी हाहाकार माजलेला असतो. एक प्रकारची धावपळ सुरू झालेली असते. हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाशा इतपत उजेडाचा असतो. संधी प्रकाश म्हणजे भूगोलामध्ये सायंकाळी सूर्य मावळला, सूर्य हा क्षितिजाखाली गेला, आकाशामध्ये सूर्य नसतो तरी सुद्धा अंधार पडण्याच्या आधी आणि सूर्य मावळल्यानंतर पृथ्वीवरती काही प्रमाणामध्ये प्रकाश असतो. त्या काही प्रमाणात असलेल्या प्रकाशाला संधी प्रकाश असं म्हणतात. म्हणजे आकाशात सूर्य नाही, तो मावळलेला आहे, अंधार पूर्ण पडलेला नाही, अशी जी अवस्था असते आणि पृथ्वीवर उजेड आहे काही वेळ, 15-20 मिनिटं अशी अवस्था असते, तर त्याला संधी प्रकाश म्हणतात. इंग्लंडमध्ये हिवाळ्यातले कित्येक आठवडे या ठिकाणी अशा प्रकारचा संधी प्रकाशा इतपत, संधी प्रकाश एवढा उजेड आम्हाला दिसतो. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसाच छायेचाही. जसं अर्धवट उजेड असतं, पूर्ण उजेड नसतो, आकाशात सूर्य नाही, जसं अर्धवट उजेड आहे. किंवा बऱ्याचदा कसं होतं की घरामध्ये आम्ही लाईट लावलेला नसतो, दिवा लावलेला नाही, घरामध्ये सूर्य चमकत नाहीये, सूर्याचं ऊन पडलेलं नाहीये, तरी सुद्धा प्रकाश असतो. याला आपण संधी प्रकाश म्हणू शकतो. तर तशा प्रकारे हे अर्धवट उजेड आहे. त्याप्रमाणे
अर्धवट छाया सुद्धा, छाया म्हणजे सावली. जसं अर्धवट प्रकाश तसा छायेचा सुद्धा अभाव या ठिकाणी असतो, म्हणजे सावली सुद्धा नसते. निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे. इंग्लंडमध्ये सुद्धा, लंडनमध्ये सुद्धा पर्णहीन वृक्ष असतात, कारण की ते हिवाळ्यामध्ये आपली पानं गाळून देतात, सोडून देतात. तशा प्रकारचे पर्णहीन वृक्ष भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे वृक्ष असतात. विशिष्ट कालावधीमध्ये ते आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आपली पानं काढून देतात. तर अशा प्रकारचे पर्णहीन वृक्ष त्या ठिकाणी दिसतात. पण एकाची सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. जमिनीवर हिरवळ आहे, झाड आहे भलं मोठं, पण झाडाला पानं नसल्यामुळे त्या झाडाची सावली जमिनीवर पडू शकत नाही. सावली केव्हा पडते? आकाशामध्ये जेव्हा सूर्य असेल तेव्हा. जर आकाशात सूर्यच नाही तर त्या वस्तूची, त्या झाडाची, कोणत्याही गोष्टीची सावली जमिनीवर पडू शकत नाही, कारण की आकाशामध्ये सूर्य नाही. सूर्यामुळे जमिनीवरती सावली पडत असते. आकाशामध्ये सूर्य नसल्यामुळे त्या झाडाची सावली पडत नाही. ते पर्णहीन झाड आहे, म्हणजे त्याला पानं नाहीत. ते जरी पानं असलेलं झाड राहिलं असतं तरी सुद्धा तिथं सावली पडली नसती, कारण की आकाशामध्ये सूर्य नसतो. त्यामुळे पर्णहीन म्हणजे पाण्या नसलेला. पर्णहीन वृक्ष या ठिकाणी उभे असायचे, पण एकाची सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आपल्याकडे, आता आपल्याकडचं दृश्य बघा. आपल्याकडे रखरखीत ऊन असते, प्रचंड प्रमाणात ऊन असतं, खूप ऊन असतं, व त्याचबरोबर अगदी त्याला चिकटून सावली असते. जर आकाशात सूर्य आहे, जर तो सूर्य आग ओकतो आहे, साहजिक त्याची सावली जमिनीवर पडणार. आपल्याकडे आकाशात सूर्य असतो, आकाश निरभ्र असतं, आणि जमिनीवरती झाडाची किंवा कोणत्याही वस्तूची, माणसाची, सगळ्यांची सावली जमिनीवर पडत असते. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याचबरोबर अगदी त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो. एप्रिल मे मध्ये तुम्ही बाहेर निघून बघा तर प्रचंड प्रमाणात ऊन. आणि जे रस्ते असतात, डांबरी रस्ते, ते एवढ्या चकाकत असतात की दृष्टी त्यांच्याकडे बघावीशी वाटत नाही, दृष्टी त्यांच्यावरती थांबत नाही, दृष्टी त्यांच्यावरती ठरत नाही. पण प्रत्येक चालणारा माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत किंवा धावत असते. सावलीनिशी म्हणजे सावली बरोबर. माणूस असो, वाहन असो, हे चालत असताना आपल्या सावली सोबत चालत असतात, कारण की आकाशातला सूर्य त्यांची सावली जमिनीवर टाकत असतो. दिवांच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. जे इलेक्ट्रिकचे दिवे, पोल, खांब जे असतात त्यांची सावली सुद्धा लांबपर्यंत पसरलेली जमिनीवर असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू कोरलेली आणि प्रकाशमय, तर दुसरी बाजू छायाची व निवाऱ्याची असते. एका बाजूने जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो तर तिकडच्या बाजूला सावली असते, इकडच्या बाजूला ऊन असतो. असं प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वस्तूची असते. असा विरोध सतत दिसतो. आगगाडीतून प्रवास करताना बघावे, उन्हाच्या वेळी टेलिग्रामच्या तारांवर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेले असतात. जर आपण आगगाडीतून प्रवास करत असतो त्यावेळी जर बाहेर बघितलं, टेलिफोनची ज्या तारा असतात त्या तारांवरती पक्षी बसलेले असतात. ते पक्षी अशाच ठिकाणी बसलेले असतात ज्या ठिकाणी थोडीफार का असे ना आपण सावली असते. पायी चालणारी माणसे घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्यांच्या बाजूने चालत असतात. जे रस्त्यावर ते पायी चालतात लोक, ते घराची सावली जिथं असेल, झाडांची सावली जिथं पडलेली असेल त्या सावलीतून विचारे चालत असतात. कारण की आकाशामध्ये प्रचंड प्रमाणात तापमान असतं, ऊन असतं, सूर्य आग ओकत असतो. आणि सूर्यापासून, त्या उष्णतेपासून, तापमानापासून बचाव करण्यासाठी भारतातली माणसं घरांना लागून, सावलीला लागून, झाडांना लागून, झाडांच्या सावलीला लागून चालत असतात. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकडेवर लख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात. पण येथे सावली पडेल इतका लख प्रकाश महिन्याच्या महिने पडत नाही. लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये
सावली पडेल अशा प्रकारचा प्रकाश अनेक महिन्यापर्यंत पडतच नाही. म्हणजे त्यांना सावली सुद्धा बऱ्याच दिवसांतर बघायला मिळते. आमच्याकडे आमची सावली आमची साथ सोडत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात सावली असते. एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीच्यात पोहोचले. लंडन शहरामध्ये सेंट जेम्स नावाचा एक बगीचा आहे. त्या ठिकाणी लेखिका या उद्यानातून त्या उद्यानात, त्या उद्यानातून त्या उद्यानात असं भटकत भटकत शेवटी सेंट जेम्स या बगीच्यामध्ये पोहोचले. तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते आणि त्या एका बाकावर बसल्या. बाकावर बसून तळ्यामध्ये जे पोहणारे पक्षी होते त्यांचे ते निरीक्षण करू लागल्या. सगळीकडे मंद रुपेरी पडदा पडला होता. सगळीकडे शांतता होती. एकाएकी मला चमत्कारिक वाटले. त्यांचे लक्ष एकाएकी वातावरणाकडे गेलं. नेमकं काय होतं वातावरण? एकाएकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली व वर पाहिले. त्यांच्या लक्षात आलं की प्रकाश हा खालून वर गेला आहे. एरवी काय होतं निसर्गामध्ये? प्रकाश वरून खाली येत असतो. भारतामध्ये प्रकाश वरून खाली येत असतो. परंतु या सेंट जेम्स बगीच्यामध्ये प्रकाश हा खालून वर प्रकाशित झालेला आहे, परावर्तित झालेला आहे, असं दृश्य त्यांना दिसलं. नेमकं असं का झालं असेल असं त्यांना वाटायला लागलं. मी परत नीट भोवताली व वर पाहिले. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. आकाशामध्ये आभ्रटपणा होता, परंतु प्रकाश सगळीकडे बसला होता. नेमका हा प्रकाश कसला आहे असे त्यांना विचार पडला. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याच्या मागमोसरी नव्हता. मागमुख नसतंय म्हणजे सूर्य मुळीच नव्हता आकाशामध्ये. म्हणजे आकाश एकदम काळं होतं असं नाहीये, परंतु आकाशामध्ये सूर्य नव्हता तरी भोवताली प्रकाश पसरलेला होता. हे जे दृश्य आहे, हे जे बदल आहे, हे बघून त्यांना एकदम आश्चर्यचकित झाले. त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. खाली तळाच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता. त्याचं महत्वाचं कारण असं होतं की ते जे तळ होतं त्या तळावरती त्याच्या वर जे पाणी आहे त्यावरती बर्फ साचलेलं होतं. बर्फाचा एक थर तयार झालेला होता व त्यातून परावर्तन पाहून प्रकाश सर्वत्र पसरला होता, सर्वत्र फाकला होता. आणि त्यामुळे त्या बर्फामुळे परिसरावरती, त्या सगळ्या सृष्टीवरती, ज्या बगीच्यामध्ये सगळीकडे प्रकाश पसरला होता. अशा प्रकारचे दृश्य सहजासहजी भारतामध्ये सापडत नाही. जर तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये गेले तर एका दिवस अशा प्रकारचे दृश्य बघू शकता, परंतु सर्वदूर सगळीकडे अशा प्रकारचे दृश्य आपल्याला सहजासहजी भेटणार नाही. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. या विशिष्ट प्रकाशामध्ये सगळे रंग हे आंधळे वाटत होते. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी भरलेल्या ताट्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यापुढे नाचते. काही काही वेळेस इंग्लंडमध्ये जर समजा सूर्यप्रकाश पडला आणि तोही वसंत ऋतूमध्ये, त्यावेळेस परिसरामध्ये फुलं दिसतात, सृष्टी सुंदर दिसते. पण तरीही येथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतील रंग यात फरक आहे. या ठिकाणी म्हणजे इंग्लंडमध्ये सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात. आपल्याकडे सर्वच रंग जरा भडक वाटतात. तिथं सगळेच रंग थोडं मंद आणि सौम्य वाटतात. जशा दाट छाया पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा भासतात. अशा प्रकारे लेखिकेने भारतातला पाऊस, इंग्लंडमधला पाऊस, इंग्लंडमधला हिवाळा, भारतातला हिवाळा या गोष्टींची या ठिकाणी तुलना केलेली आहे. आणि दोन्ही ठिकाणच्या निसर्गामध्ये कशा प्रकारचा बदल आहे हे आम्हाला या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने लेखिकेने सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे. धन्यवाद.